हाय हॅलो नमस्कार. आज मी या बीटापासूनची एक रेसिपी बनवते. व्हिडिओ नक्की बघा. आता याची सालं काढून बारीक तुकडे करते. बीट सोलून कापून घेतलाय तुकडे करून. आता हा मिक्सरमध्ये लावून घेते. रवा घालून घेते. चमचाभर दही, चवीनुसार मीठ घालते आणि आता हे मिक्सरमध्ये लावून घेते. लागेल तसं पाणी घालून घेते. हे बघा, आधी थोडंसं पाणी घालते. बारीक वाटून घेतलं मिक्सरमध्ये. आता हे यामध्ये काढून घेते भांड्यामध्ये. आता हे बॅटर मी 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देते आणि मग पुढची कृती करते. बीट आपल्या तब्येतीसाठी खूप चांगला असतो. हिमोग्लोबिन वाढतं आणि बीटचे असे अधूनमधून पदार्थ करून खावेत, खूप छान तब्येतीसाठी. आता 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देते. चटणीसाठी कैरी घेतली आहे छोटी एक, खोबरं घेतलं आहे थोडं, हे 5 मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि मीठ घेतलं आहे. आता ह्याची मी चटणी वाटून घेते. आधी ह्याची सालं काढून घेते कैरीची. झाली आहे. आता मी त्यामध्ये एकदम पाव चमचा म्हणजे चिमूटभरच असा मी सोडा टाकते आहे, खाण्याचा सोडा. झटपट होणारे हे डोसे आहेत. याचे मी डोसे बनवते. जास्त पण पसरवायचे नाही, जरा मिडियमच ठेवायचे. एकदम पातळ पण नाही आणि घट्ट जाडे पण नाही. जाळी बघा किती छान पडली आहे. कसे झाले नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे डोसे ज्यांना बीट आवडत नाही ते पण खाऊ शकतात. एवढे छान होतात, चवीला पण मस्त लागतात. नक्की करून बघा.